पोहोचले नव्हते। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतच होता की अजित पवार कुठे आहेत, महायुतीतला आणखी एक महत्त्वाचा घटक पक्ष असणारे अजित पवार कुठे आहेत। अर्थात स्वतः अजित पवारांनी आता तिथे येऊन या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली। महायुतीच्या नेत्यांना आता प्रतीक्षा आहे नरेंद्र मोदींची आणि त्यानंतर ही एका अर्थानं ऐतिहासिक सभा होणार आहे, ज्यावेळी भाजपचे नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांची एकत्र सभा। हो, आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। खरं तर थोड्याच वेळामध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन आणि नरेंद्र मोदी, राज ठाकरे हे सगळे एका मंचावरती असतील। मात्र त्याच्या आधीची ही दृश्य खरं तर बोलकी दृश्य आहेत। काय पद्धतीने मेसेज देण्याचा खरं तर मतदारांना प्रयत्न केला जातोय की जसा आधी त्यांनी एक नारा दिलेला होता महायुतीने की लोकसभा तो झाकी है, विधानसभा और महानगरपालिका बाकी है, तशाच पद्धतीची काही मोर्चे बांधणी होताना दिसते। श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। श्रेयस, जसं तुम्ही म्हणालात तसा एका पद्धतीने हा मतदारांना आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला महायुतीचा एक मेसेज दिला जातोय या दृश्यांमधून। जे तू म्हटलीस अगदी बरोबर आहे। आपण बघतोय तर अजूनही शिवतीर्थावर हे तीनही नेते मंडळीचे आहेत ते पहिल्या मजल्यावर आहेत आणि अजूनही त्यांच्यामधले खरं तर चर्चा अजूनही सुरू आहे। दोनदा ही मंडळी म्हणजे आपण बघू शकतो तर पहिल्यांदा हे तिघही म्हणजे देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर आले होते आणि दुसऱ्यांदा सुद्धा हे तिघही बाहेर आलेत। आपण जे तू म्हटलीस यामिनी ते खरंच खरं आहे की आपण बघू शकतो तर एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे। हा मेसेज फक्त लोकसभा निवडणुकीपुरता नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा असेल असं चित्र आता निर्माण होताना दिसतंय। एकूणच आपण बघितलं गेलं यामिनी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे तिघांचं एकत्र येणं, महायुतीचं एकत्र येणं, महायुतीचं एकत्र ताकद दाखवणं आणि ते माइंडसेट आपल्या प्रत्येक मतदारामध्ये आणि कार्यकर्त्यांवर डेव्हलप करणं आणि त्याच्यामध्येच कुठे ना कुठे एक खऱ्या अर्थानं टक्केवारी ह्यांनी जास्त मिळवली। कारण शिवतीर्थावर सभेसाठी हे दोघं जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र आले असते तर कुठली वेगळी गोष्ट नसते, पण सभेच्या अगोदर शिवतीर्थावर येऊन काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। प्रियंका चतुर्वेदी बोलतात, ऐकूयात। इस मंच पे आपको दिखाई देंगे, वो सुनाई देंगे और जनता उन लोगों पे विश्वास करेगी जो उनके लिए लड़ाई लड़ेंगे, जन की बात करेंगे। वो मन की बात वाला मॉडल अब खत्म हो गया, वो चाइनीज मॉडल अब खत्म होने जा रहा है। 4 जून को ये 4 दिन की चांदनी करने वाले ये जो महाझूठी गठबंधन है वो खत्म होने जा रही है। 4 जून को अमावस की रात उनकी शुरू होने वाली है। आप भी दिल्ली में रहते हो तो ये जो परिवर्तन है, ये परिवर्तन सभा जो आयोजित की है, इसका परिवर्तन 4 जून में होगा और अगर होता है तो आपको दिल्ली में किस तरह से ट्रीट होगा? क्योंकि हमने देखा है कि आपने भी बहुत सारी तकलीफें वहां पे ये की है, बहुत सारे एमपीओ का सस्पेंशन हुआ था। तो एकंदर ये सब चीजें देखते हुए कैसा माहौल रहेगा 4 जून के बाद दिल्ली में? 4 जून